शिर्डी कोपरगाव रस्त्यावरील कल्पदीप रेस्टॉरंट मध्ये मद्यधुंद हुल्लडबाजांची दहशत। नशेखोरांनी हॉटेलमध्ये काम करणाऱ्या मुलींसोबत छेडछाड केल्याचा गंभीर आरोप, तर अटकाव करणाऱ्या रेस्टॉरंट मालकाला बेदम मारहाण। बुधवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास मद्य टोळक्यानं नगर मनमाड रोडवरील हॉटेलमध्ये घातलाय धुडगूस। हॉटेलची नासधूस करत माजवली आहे दहशत। दहशत घालणाऱ्या 8 जणांची नावं आतापर्यंत निष्पन्न झाल्याची माहिती, तर शिर्डी पोलीस आवळणार का धुडगूस घालणाऱ्या हुल्लडबाजांच्या मुसक्या, हाच सामान्य नागरिकांचा प्रश्न। शिर्डी कोपरगाव रस्त्यावर निघोज हद्दीतील कल्पदीप रेस्टॉरंट मध्ये 7 ते 8 मध्यधुंद तरुणांच्या टोळक्याने उच्छाद मांडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। यात काम करणाऱ्या मुलींची छेडछाड करत असल्याने अटकाव करण्यासाठी गेलेल्या मालकाला बेदम मारहाण करण्यात आली। काल रात्री 10 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून सीसीटीव्हीत ही संपूर्ण हुल्लडबाजी कैद झाली। प्रत्यक्षदर्शींच्या मते हॉटेलच्या बाहेर नशेत असलेल्या हुल्लडबाजांनी पगार घेण्यासाठी आलेल्या मुलींशी प्रथम छेडछाड केली। मुलगी बचावासाठी हॉटेलमध्ये शिरताच दारुड्या टोळक्याने आत प्रवेश करून दहशत माजवली। हॉटेल मालकाने अटकाव करत जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता त्याला बेदम मारहाण करत रक्तबंबाळ केला, तर हॉटेलची तोडफोड करण्यात आल्याचा पीडित मुलीसह जखमी हॉटेल मालकाने सांगितलं। मी सावळीयरची आहे, तर कल्पदीप हॉटेलमध्ये कामाला होते मी। तिथं मी पेमेंट घ्यायला गेली, पेमेंट घेत होती तर बाहेर गेली। बाहेर ते पोरं दारू पिऊन आले आणि मला छेडछाड करत होते। मला म्हणत होते इकडं चल तिकडं चल, तू मला लय आवडते, असं तसं काही बोलत होते। तर मग सरांपाशी आले मी, मला वाटलं ते पोरं मध्ये नाही येणार, पण ते पोरं अचानक सगळे शिरले मध्ये, सगळी तोडफोड केली आणि सरांना मारायला लागले होते। मला ना त्रास म्हणजे त्यांनी गळ्यात हात टाकला होता आणि हात धरला होता। सुमारे 7 ते 7:30च्या आसपास मी शिर्डीला गेलो होतो। शिर्डीवरून आल्यानंतर हॉटेलमध्ये आलो। ती नावाची मुलगी माझ्याकडे काम करायला, मुलगी आहे माझ्याकडे काम करायला, तिची आई ॲडमिट आहे काळोखे हॉस्पिटलला असं सांगितलं तिने मला, आणि पैसे मागितले। तिला पैसे दिले मी, ती बाहेर गेली। 10-15 पोरं तिच्या मागं पाठलाग करता करता आमंत्रण हॉटेलला गेले। आमंत्रण हॉटेलला त्या मुलीची छेडछाड केली त्यांनी। परत छेडछाड करून ती मुलगी आणि ते मुलं परत हॉटेलला आल्या, माझ्या कल्पदीप हॉटेलला, आणि आले आणि डायरेक्ट किचनमध्ये घुसले। किचनमध्ये घुसले असल्यास मी त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही किचनमध्ये कसं काय घुसले, फक्त एवढंच बोललो मी त्यांना। त्यांनी लगेच मला, चॉपर होते त्यांच्याकडं, भरपूर शस्त्र होते त्यांच्याकडं, त्यांनी मारायला सुरुवात केली। मला चेन माझी गळ्यातली काढून घेतली, लॅपटॉप फोडला, हॉटेलमधलं नुकसान केलं, अंगठी गेली, भरपूर, आणि फुल नशेत होते सगळे। एकदम से झगड़ा करने लगे। वो सिर्फ ये बोल रहे थे क्या बात हुआ। उन्होंने कुछ जवाब नहीं दिया, सीधा आके हमला करने लग गए और सीधा सेठ को मारने लग गए। हम लोग जब बचाने के लिए गए तो उन लोगों ने दारू की बोतल और उसमें जग, उसमें कुर्सी, उसमें टेबल जो मिलता था सब मार रहे थे। उसमें 25 से 30 बंदे थे टोटल। बाहर 10-15 बंदे खड़े थे। जब उधर से घूम के हम बाहर आए तो उधर 10-12 बंदे बाहर थे और 10-12 बंदे अंदर मारने लग गए। 12-15 जने मिलके सिर्फ एक ही बंदे को मार रहे थे। हम बचाव के लिए गए तो हमारे एक लड़के को भी चोट लगी और हम लोगों को पीछे तक मारते हुए आए और पीछे पूरा तोड़फोड़ किया, पूरा जग फेंका, कुर्सी फेंका, पूरा टेबल, पूरा काउंटर तोड़ दिया, पूरा कुर्सी टेबल सब तोड़ डाला। हॉटेल कल्पदीप मध्ये घडलेला हा सर्व मारहाणीचा सर्व थरार येथील सीसीटीव्ही मध्ये देखील कैद झाला। या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून अशा हुल्लडखोरांवर कठोर कारवाईची मागणी स्थानिकांकडून केली जाते। तर दुसरीकडे शिर्डी शहरासह इतर भागातही घरफोड्या, दुचाकी चोर आणि हुल्लडबाजी करणाऱ्या टवाळखोरांची संख्या वाढत चालली आहे। शळी-शिंगणापूर अवैध प्रवास वाहतूक, भक्तांची लूट करत केली जाणारी पॉलिशी यासारख्या बिन भांडवली धंद्यातून कमी श्रमात अमाप पैसा मिळत असल्यानं याचा वापर अशा हुल्लडबाजीत आणि दहशतीचा खर्च केला जातो। त्यामुळे शिर्डी पोलीस आणि वाहतूक शाखेनं यावर चाप बसवावा अशी मागणी स्थानिकांकडून केली जाते। ब्युरो रिपोर्ट, SP 24 तास, शिर्डी।